पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नागरिकांच्या महसूलविषयक समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथे झालेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. जमीन नोंदी, सातबारा, वारस नोंद, प्रमाणपत्रे तसेच इतर महसूलविषयक तक्रारींचे तत्काळ मार्गदर्शन आणि निकाली काढण्याची प्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन वाघ यांनी दिली. राहणार पारगाव शिंगवे. मी काही दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज टाकला होता ट्रॅक्टरवर रोटावेटरसाठी. तर आमच्या सरपंच मॅडम श्वेताताई किरण रोपे यांच्या मार्गदर्शनातून मी त्या योजनेचा लाभ घेतला. मी ऑनलाईन नंबर टाकल्यामुळे माझा तो नंबर लागला. स्टार्टिंगला मी ट्रॅक्टर घेतला, त्यावरून मला 1,50,000 रुपये डाऊन पेमेंट केलं. मला शासनाकडून 1,25,000 रुपये किंमत ही ऑनलाईन माझ्या खात्यावर जमा झाली. त्याच्यानंतर मला रोटावेटरला सुद्धा नंबर लागला. रोटावेटरला मला 59,500 रुपये ऑनलाईन बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यात जमा झाले. त्यामुळे शिवाजी महाराजस्व अभियान जे शासनानं आयोजित केलेलं आहे, त्याचा पहिला टप्पा राज्यामध्ये सर्व मंडल विभागामध्ये आयोजित केलेला आहे. आणि त्या मंडल कार्यालयामध्ये, त्या मंडल विभागामध्ये असलेले जे काही तलाठी सजा असतील, त्या क्षेत्रामध्ये जे काही नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देणं आणि ऑन द स्पॉट जर काही चांगले बेनिफिट त्यांना देता आले, सर्टिफिकेट देता आले, तर ती देण्याची ही प्रक्रिया आहे. नागरिकांना सर्व योजना शासनाच्या माहीत होणं हा मुख्य उद्देश आहे आणि त्याच्यातून त्यांनी समाधानकारकरित्या त्यांचा बेनिफिट त्यांना मिळणं हा एक मुख्य उद्देश आहे. आज या ठिकाणी पारगाव मंडल विभागामध्ये हे अभियान आयोजित केलं होतं. सकाळपासून सर्व नागरिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. सर्व प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना योजनांचा फायदा सांगितला. त्याचप्रमाणे ऑन द स्पॉटसुद्धा काही सर्टिफिकेट्स आणि काही योजनांची त्यांना जे बेनिफिट होते ते देण्यात आले. त्याचाच हा एक भाग आहे. आज या ठिकाणी कृषी विभागामार्फत हा जो लाभार्थी आहे, त्या लाभार्थ्याला हा ट्रॅक्टर या योजनेमधून त्यांना दिलेला आहे. शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना माझी विनंती आहे की शासनाच्या जी योजना आहे त्या आपण सर्वांनी माहीत करून घ्या. लोकप्रतिनिधीच्या मार्फत तुम्ही माहीत करून घ्या, प्रशासनाच्या मार्फत माहीत करून घ्या आणि त्या योजनांचा फायदा या अभियानाच्या माध्यमातून आपण मिळवत राहा.